राज्यस्तरीय तज्ञ मार्गदर्शक संजय केंद्रे सर यांना। नमस्कार विद्यार्थी मित्र, आज आपण ज्या विषयाची तयारी करणार आहोत तो म्हणजे इंग्रजी हा विषय, ज्या विषयाची आपल्याला खूप म्हणजे तयारी करावी लागते आणि ज्यामध्ये आपण पैकीच्या पैकी मार्क सुद्धा घेऊ शकतो। न घाबरता आपण हा पेपर सोडवायचा आहे। तर चला तर मग सो लेट अस बिगिन द सेशन। हाऊ टू सॉल्व द रिटन पेपर ऑफ 80 मार्क्स इंग्लिश लँग्वेज। पहा विद्यार्थी मित्र, 10th बोर्ड एग्जाम 2025, सब्जेक्ट इंग्लिश, तयारी संपूर्ण 80 गुणांची। काही ट्रिक्स तुम्ही या सेशन मध्ये पाहणार आहात आणि या सेशनच्या या ट्रिक्स आणि ही तयारी पाहिल्यानंतर निश्चितपणानं तुम्हाला 10वीच्या पेपरमध्ये, इंग्रजीच्या पेपरमध्ये कुठलीही अडचण येणार नाही। सो लेट अस स्टार्ट। First of all, you know that when we get the activity sheet, the question paper, we have the very first, that is section 1, and it is about language study. विद्यार्थी मित्र हो, लक्ष द्या, लँग्वेज स्टडी हा क्वेश्चन जो आहे तो अत्यंत स्कोरिंग क्वेश्चन आहे। म्हणजे या प्रश्नामध्ये तुम्ही पैकीच्या पैकी मार्क्स मिळवू शकता। ते कसं हे आपण इथे पाहणार आहोत। पहा, क्वेश्चन नंबर 1 यामध्ये असतो ए आणि बी। मार्क्स आहेत 10 आणि टाइम याला द्यायचा आहे 20 मिनिट्स। तुम्ही यामध्ये थोडाफार कमी जास्त टाइम करू शकता। कदाचित एखादा मुलगा हीच लँग्वेज स्टडी 15 मिनिटात सुद्धा सोडवू शकतो, 12 मिनिटात सुद्धा सोडवू शकतो, पण मॅक्झिमम 18 to 20 मिनिट्स तुम्ही घेऊ शकता। अशा पद्धतीने तुम्ही टाइम मॅनेजमेंट करायचं आहे। सो लेट अस गो अहेड। पहा विद्यार्थी मित्र हो, क्वेश्चन नंबर 1, डू ॲज डायरेक्टेड। प्रश्न नीट वाचायचा आहे। जेव्हा तुम्हाला प्रश्नपत्रिका बोर्डाची हातात मिळेल तेव्हा प्रश्न नीट वाचा। काय करायला सांगितलेलं आहे हे फार महत्वाचं असतं। म्हणून डू ॲज डायरेक्टेड, अटेम्प्ट एनी 4, सी हियर, अटेम्प्ट एनी 4, this is very important. Students, in this particular activity 6 activities are given and you have to solve any 4 activities. Okay, तर बघूया कशा पद्धतीने आपल्याला हे सोडवता येतील। प्रत्येक ऍक्टिव्हिटीला 2 मार्क्स आहेत। असे 8 मार्क्स साठीची हा म्हणजेच कोणता क्वेश्चन नंबर 1 ए हा असेल। लक्षात आलं विद्यार्थी मित्र? तर हा प्रश्न कसा सोडवायचा, अगदी ऍव्हरेज स्टुडंट पासून ते अगदी असामान्य विद्यार्थ्यापर्यंत तुम्ही यामध्ये आउट ऑफ मार्क्स घेऊ शकता। लक्षात आलं? चला तर बघूया। कंप्लीट द फॉलोइंग वर्ड्स बाय युजिंग करेक्ट लेटर। प्रश्न नीट वाचा। काय म्हटलंय? कंप्लीट करा। तुम्हाला इथे 4 शब्द दिलेले असतात, पाठ्यपुस्तकातील असतात आणि ही ऍक्टिव्हिटी आपल्या पाठ्यपुस्तकातील शब्दांवर आधारित असल्यामुळं यामध्ये तुम्हाला फक्त ए टू झेड यापैकी एखादा लेटर इथे इन्सर्ट करायचं आहे, या ठिकाणी लिहायचं आहे। मग शक्यतो इथे लिहित असताना या 2 गोष्टी लक्षात ठेवा, या ट्रिक्स लक्षात ठेवा। आपल्याला माहित आहे ई, आय, ओ आणि यू हे 5 व्हॉवेल्स आहेत आणि बाकी उरलेले कॉन्सोनंट्स आहेत। म्हणून पहिल्यांदा तुम्ही या ठिकाणी
AEIOU पैकी एखादं काही बसतं का हे इन्सर्ट करून पाहायचंय आणि तो शब्द उच्चारून बघायचा आहे. आणि तो उच्चारताना आपल्या लक्षात येतं की कुठंतरी तो आपल्या ऐकण्यात गेलेला असतो. सो सी हिअर PR'SE. सो डेफिनेटली वी कॅन रिमेंबर द लेटर दॅट इज O, prose, and this is the right answer. Got it? So this is vowel. Second one, DIS. Try to pronounce the word district. So definitely you can pronounce and you get automatically your memory brings the word to your immediately and you can write here district. Third one, CON. Again control. And last one, SEAR. See, students, 2 vowels and 2 consonants are inserted. So very easy. If you insert in such a way and if you try to pronounce the word, उच्चारण्याचा प्रयत्न करा, तो शब्द तुमच्या ऐकण्यामध्ये, तुमच्या वाचनामध्ये गेलेला असतो. म्हणून घाबरून न जाता व्यवस्थितपणे त्या ठिकाणी हे लेटर्स इन्सर्ट करा. तुम्हाला 2 पैकी 2 मार्क्स इथे मिळतात. पुढे जाऊया. विद्यार्थी मित्र हो, पहा पुढचा प्रश्न. पुट द फॉलोइंग वर्ड्स इन अल्फाबेटिकल ऑर्डर. अगेन हा प्रश्न सुद्धा कशावर अवलंबून आहे? A to Z अल्फाबेट्सवर, ABCD. यामध्ये पहिला प्रश्न हा वेगवेगळ्या लेटर्सने सुरू झालेला आहे. इथे पहा, हे पहा, हे पहा. हे सोपं आहे. मग अल्फाबेट मध्ये यामधील कोणता शब्द पहिल्यांदा येतो? ABCD Z पर्यंत पाहायचं. लगेच लक्षात येतं या ठिकाणी पहिला शब्द आहे चेंज. तुम्ही सोडवू शकता माझ्यासोबत. त्यानंतर कोणता येईल बरं? लेफ्ट. बरोबर, हे लेफ्ट. त्यानंतर कोणता येऊ शकतो? यस. आणि नंतर QRST माहिती आहे तुम्हाला. नंतर TWIN. सी हिअर, सी. त्याच्यानंतर येतो L, त्याच्यानंतर येतो S, QRST आणि शेवटी येतो T. म्हणून सामान्यातला सामान्य मुलगा सुद्धा, ऍव्हरेज स्टुडंट सुद्धा यामध्ये मार्क्स स्कोर करू शकतो. लक्षात आलं विद्यार्थी मित्र हो? ओके. आता हा जो असतो हा आपल्याला एकदम पहिल्या अवघड वाटतो, पण अवघड नाहीये. कसं लक्षात घ्यायचं हे? हा जो शब्द आहे तो एकाच लेटरने सुरू झालेला आपल्याला दिसतो. पहा इथे आहे, करेक्ट आहे. मग आपण गडबडीत असतो, थोडंसं वाटतं बापरे आता कसं करायचं. घाबरायचं नाही. काय करायचं? व्हॉट वी हॅव टू डू हिअर. यामध्ये पुढचा शब्द पाहण्याचा प्रयत्न करायचा. हा पहा, याच्यानंतर हा पहा, याच्यानंतर हा आणि याच्यानंतर हा. मग यानुसार ठरवा की आता ABCD मध्ये ऍज पर आवर ABCD which letter comes first, and in that particular way you have to arrange the given words in a proper alphabetical order. पहा मग पहिला काय येईल? आता A म्हणजेच काय होणार आहे आपलं? मेल. त्याच्यानंतर काय येईल सांगा बरं? सांगा. यस, MINGLE, आय. मिंगल. त्याच्यानंतर मॉडर्न, O. त्याच्यानंतर येणार म्यूट. आणि एवढं लिहिलं की तुम्हाला इथे 2 मार्क्स मिळतात. लक्षात आलं विद्यार्थी मित्र हो? ओके. त्यामुळं इथे तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क्स मिळू शकतात. चला पुढे जाऊया. थर्ड वन, पंक्च्युएट द फॉलोइंग. आता हा प्रश्न थोडा अवघड वाटतो. तत्पूर्वी हे सोडवण्यासाठी काही 2-4 मुद्दे मी तुम्हाला सांगणार आहे, ते तुम्ही लक्षात घ्या. पंक्च्युएट म्हणजे काय? पंक्च्युएट म्हटल्याबरोबर तुम्ही हे काही सिम्बॉल लक्षात ठेवा. हा फुल स्टॉप, हा क्वेश्चन मार्क, हे एक्सक्लेमेशन मार्क, त्यानंतर हे कॉमा, इन्व्हर्टेड कॉमा, सिंगल, त्यानंतर कॉमा. लक्षात आलं? हे सिम्बॉल्स म्हणजे जे पंक्च्युएशन मार्क्स आहेत. आणि पंक्च्युएशन मार्क सोडवत असताना तुम्हाला शक्यतो इथं असर्टिव्ह, इंटरॉगेटिव्ह, एक्सक्लेमेटरी आणि इम्पेरेटिव्ह या 4 वाक्य प्रकारापैकी वाक्य दिलेली असतात. आणि मग सोडवत असताना पहा दिलेलं वाक्य यापैकी कुठलं आहे? वेदर इट इज इंटरॉगेटिव्ह, वेदर इट इज असर्टिव्ह, वेदर इट इज एक्सक्लेमेटरी, वेदर इट इज इम्पेरेटिव्ह, त्याचे रूल्स त्याला लागू करायचे आहेत.
चला तर मग बघूया पंक्च्युएशन मार्क्स नुसार काय येईल पहा इथे. पहा चला सुरू करूया. इन्व्हर्टेड कॉमा नाही आहे. इन्व्हर्टेड कॉमाची सुरुवात सिंगल ऑर डबल यू कॅन यूज. यू पहिलं लेटर कॅपिटल काढायचं. हे बघा पहिलं लेटर कॅपिटल. लक्षात घ्या वाक्याच्या सुरुवातीचं पहिलं लेटर हे कॅपिटल येतं म्हणजे पहिल्या पाराखाडी प्रमाणे करायचंय. चला पुढे जाऊया. हॅव यू स्टडीड पुढे काही बदल नाही आहे. हॅव यू स्टडीड दॅट. आणि मग आता हा प्रश्न आहे म्हणून आपल्याला इथे प्रश्नचिन्ह देणं गरजेचं आहे. कॉमा इन्व्हर्टेड कॉमा क्लोज कॉमा पुढे काय आहे ही. कॉमा असल्यामुळे हे कॅपिटल लिहायची गरज नाही. ही आस्क्ड मी आणि इथे येणार फुल स्टॉप. हे झालं फर्स्ट वाक्य. प्रश्नार्थक वाक्य आहे म्हणून आपण इथे प्रश्नचिन्ह दिलं. डायरेक्ट स्पीच माहिती आहे तुम्हाला डायरेक्ट इनडायरेक्ट. हे डायरेक्ट स्पीचचं वाक्य म्हणून कॉमा इन्व्हर्टेड कॉमा मध्ये लिहिलं. आणि आता सेकंड वन पाहूया. हे लक्षात आलं असेल तुमच्या. सेकंड वन पाहूया. सेकंड वन मध्ये काय दिले बघा परत. आय डोंट विश टू टॉक अबाउट इट कंप्लेन द स्वीपर बॉय. अगेन हे वाक्य असर्टिव्ह आहे आणि हे वाक्य काय आहे. काय आहे कोणतं असर्टिव्ह आहे. बरोबर आहे. मग बघूया आपण हे असर्टिव्ह वाक्य कसं करायचंय. इन्व्हर्टेड कॉमाची सुरुवात कॅपिटल आय लिहायचंय. आय डोंट. ओके. आता इथे लक्षात घ्या हे अपॉस्ट्रॉफी एक सिम्बॉल. मी तुम्हाला हे सिम्बॉल सांगितलं ना हे अपॉस्ट्रॉफीचं सिम्बॉल आहे. त्याला आपण अपॉस्ट्रॉफी म्हणतो. गाळलेले अक्षर दाखवण्यासाठी आपण याचा वापर करतो. आय डोंट विश टू टॉक अबाउट इट. एक मिनिट पुन्हा लिहितो मी. परत एकदा लिहितो. आय इन्व्हर्टेड कॉमा सुरुवात करायची आहे. आय डोंट विश टू टॉक अबाउट इट. बरोबर आहे. आय डोंट विश टू टॉक अबाउट इट. आता हे साधं वाक्य असल्यामुळं इथे फुलस्टॉप येणार आणि इथे इन्व्हर्टेड कॉमा क्लोज होणार आहे. किंवा इथे फुलस्टॉप न देता इथे कॉमा आपण देऊया म्हणजे पुढे आपल्याला काय लिहायचंय. कंप्लेनड. डायरेक्ट स्पीचचं वाक्य असल्यामुळं कंप्लेनड द स्वीपर बॉय आणि मग फुलस्टॉप द्या इथे न देता. इथे कॉमा देऊया आपण. ठीक आहे. लक्षात घ्या. आय डोंट विश टू टॉक अबाउट इट कॉमा इन्व्हर्टेड कॉमा क्लोज कंप्लेनड द स्वीपर बॉय. हे कॅपिटल लिहायची गरज नाहीये बिकॉज हिअर वी हॅव गिवन कॉमा. म्हणजे 4 प्रकारचे वाक्य आणि या पंक्च्युएशन मार्कचा वापर तुम्हाला इथे करायचा आहे. फुल स्टॉप क्वेश्चन मार्क एक्सक्लेमेशन मार्क त्याच्यानंतर कॉमा इन्व्हर्टेड कॉमा त्याच्यानंतर अपॉस्ट्रॉफी वगैरे वगैरे. आणि वाक्याचे प्रकार मी सांगितल्याप्रमाणे असर्टिव्ह इंटरॉगेटिव्ह इम्पेरेटिव्ह एक्सक्लेमेटरी. ठीक आहे विद्यार्थी मित्र पुढे जाऊया. मेक 4 वर्ड्स मिनिमम ऑफ 3 लेटर्स इच. आता हा तर इतका सोपा आहे म्हणजे प्रश्न किंवा ही ऍक्टिव्हिटी. दिलेल्या शब्दामधून आपल्याला काय करायचे आहेत हे लक्षात घ्यायचं. मिनिमम ऑफ 3 लेटर्स हे महत्वाचं आहे. आणि किती शब्द 4 वर्ड्स. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. पहा मग आता. आणि इथे आणखी एक मुद्दा लक्षात घ्यायचा विद्यार्थी मित्र हो. इथे जेव्हा तुम्हाला रिलेटेड वर्ड्स द्यायला सांगितलेले असतात तो शक्यतो जर मध्यभागी म्हणजेच तुम्हाला दिलेल्यामध्ये नाऊन असेल तर इकडे ऍडजेक्टिव्ह लिहायला सांगतात. आणि जर ऍडजेक्टिव्ह दिलेलं असेल तर इथे तुम्हाला नाऊन लिहायला सांगतात. आणि जर वर्ब दिलेला असेल तर शक्यतो ऍडवर्ब लिहायला सांगतात. आणि हेच काय लिहायचं हे आपल्याला गोंधळून जायची गरज नाही. हे कुठे बघायचं दिलेल्या उदाहरणामध्ये. तुम्हाला इथे एक एक्झाम्पल दिलेलं असतं. राईट द रिलेटेड वर्ड्स ऍज शोन. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. हे वाचा. प्रश्न नीट वाचायचे आहे. जसे उदाहरणामध्ये दाखवलेले आहेत त्याच पद्धतीने पुढचे 4 शब्द आपल्याला लिहायचे. उदाहरणामध्ये काय दाखवलंय नॉटी. इथे आहे गर्ल. इफ दिस इज नाउन दिस इज ऍडजेक्टिव्ह. म्हणजे आपल्याला काय करायचे 4 ऍडजेक्टिव्ह लिहायचे डिस्क्रायबिंग वर्ड्स. सो लेट अस स्टार्ट. काय येईल मग सांगा. नॉटी गर्ल त्यानंतर ब्युटिफुल गर्ल त्यानंतर काय येईल इकडे सांगा.
येस, गुड गर्ल, नाईस गर्ल, हेल्दी गर्ल, लवली गर्ल, म्हणजे अशा पद्धतीनं या मुलीला डिस्क्राईब करणारे आपल्याला ऍडजेक्टिव्ह लिहायचे आहेत. लक्षात आलं विद्यार्थी मित्र? हो आहे. म्हणून हे रिलेटेड वर्ड्स आहेत, म्हणून तर याचं नावच दिले रिलेटेड वर्ड्स, रिलेटेड टू this particular given word. The word is noun and as shown in the example it is adjective. हे विशेषण आहे, म्हणून आपल्याला विशेषणच द्यावे लागतील. म्हणून प्रश्न नीट वाचा. काय रिलेशन दाखवलंय? whether it is noun adjective relation, whether it is adjective noun relation, whether it is verb adverb relation, हे चार तुम्ही शब्द लक्षात ठेवायला. कंटेंट वर्ड हे आपण म्हणतो नाउन, ऍडजेक्टिव्ह, वर्ब आणि ऍडवर्ब. कशाचं कशासोबत रिलेशन विचारलंय यानुसार आपल्याला ती ऍक्टिव्हिटी सोडवायची. ठीक आहे विद्यार्थी मित्र? हो चला पुढे जाऊया. पुढचं बघा, कम्प्लीट द वर्ड चेन ऑफ नाउन्स. हे परत आता सांगितल्याप्रमाणेच नाउन, ऍडजेक्टिव्ह, वर्ब आणि ऍडवर्ब याच्याशी रिलेटेड आहे. पहा मग इथे वर्ड्स इच बिगिनिंग विथ द लास्ट लेटर, ही वर्ड चेन आहे, साखळी आहे. आता इथं परत प्रश्न नीट वाचायचा आहे. कम्प्लीट द वर्ड चेन ऑफ नाउन्स, नामाची वर्ड चेन आपल्याला कम्प्लीट करायची. मग बघूया कशी करायची. पहा डिक्शनरी दिलेलं आहे. या वाय पासून जे नाउन सुरू होतं त्याची सुरुवात आपण करूया. काय होईल नाउन? यूथ, YOUTH, यूथ, कॉमा, किंवा आपण याला परत बाण दाखवूया. एच आलं. एच पासून काय नाउन होऊ शकतं? लिहा. यस, हाईट होऊ शकते. HEIGHT, हाईट म्हणजे उंची. परत टी आलं. टी पासून काय होऊ शकतं? लिहा फटाफट. टाइम, सोपा आहे शब्द. TIME. पुढं काय होऊ शकतं सांगा? ई आलेला आहे परत. ई पासून यस, इयर, EAR, साल. संपलं. चार लिहायचे आपल्याला. 1 2 3 4. आणि मग तुम्हाला इथे किती मार्क्स मिळतील असं लिहिल्यानंतर 2 मार्क. किंवा याच्यापेक्षा वेगळे आपण करू शकतो. वाय पासून परत दुसरं सांगा एखादी तुम्ही. यस, वाय पासून काय येऊ शकेल? यस सांगा, सांगत राहा. इयर येतं, याक येतं, YEAR. परत काय येईल? आर पासून काय येईल? सांगत राहा. आर पासूनचा शब्द. यस, गो ऑन आन्सरिंग. रोज, व्हेरी गुड आन्सर. रोज, प्रमोद, रोज. परत ई आलं. ई पासून काय येईल? येस, ई पासून काय येऊ शकतं? एक, व्हेरी नाईस आन्सर. ई, सचिन, शाहीन, मौरा. जी पासून काय येईल? येस सांगा. जी पासून गर्ल येऊ शकतं. यस, जिया, चित्रा. तर अशा पद्धतीनं वेगवेगळ्या तुम्ही वर्ड. पण इथं लक्षात घ्या, हे नाऊन असेल तर हे नाऊनच चालतं. इथे असं नाही चालणार. तुम्ही म्हणाल सर हे वाय पासून सुरू आहे, मग मी असं लिहू का? YOUNG, यंग. हे पण वाय पासून सुरू आहे, हे पण वाय पासून सुरू आहे. पण हे नाऊन नाही आहे, हे ऍडजेक्टिव्ह आहे. हे नाही जमणार. लक्षात घ्या. का? इथे नाऊन दिलेलं आहे, पुढे नाऊनच पाहिजे. इथे ऍडजेक्टिव्ह असेल तर ऍडजेक्टिव्हच पाहिजे. इथे जर वर्ब असेल तर वर्बच पाहिजे. लक्षात घ्या. ठीक आहे, ही ऍक्टिव्हिटी समजली असेल. पुढे जाऊया. आता यातला क्वेश्चन नंबर बी डू आज डायरेक्ट आहे, 2 मार्क्ससाठी आहे. हे बऱ्याच मुलांना अवघड जातो. पण आता मी जो तुम्हाला पद्धत सांगणार आहे, आता मी तुम्हाला ज्या ट्रिक सांगणार आहे त्या पद्धतीने जर तुम्ही हा प्रश्न सोडवला तर नक्कीच तुम्हाला इथे सुद्धा 2 पैकी 2 मार्क्स मिळणार, म्हणजे मिळणारच. तर बघूया.
अटेम्प्ट एनीवन, या दोन्ही पैकी एक सोडवायचं आहे. मेक मिनिंगफुल सेंटेन्स बाय युजिंग द गिवन फ्रेज. हे महत्वाचं आहे. इथे तुम्हाला एक फ्रेज दिली जाते आणि या फ्रेजचा वाक्यात उपयोग करायला सांगतात. पण विद्यार्थी मित्र हो, इथं हीच फ्रेज येईल असं काही नाही. इथं 3 प्रकारच्या फ्रेज असतात. एक फ्रेज अशी असू शकते, टू बी अफ्रेड ऑफ किंवा टू बी वरीड अबाउट. आपण अफ्रेड ऑफ घेऊया. आणखी एक फ्रेज असते इथं, ती म्हणजे इन फ्रंट ऑफ. इन फ्रंट ऑफ अशी एक घेऊया आपण. तुम्हाला 3 फ्रेज थोडक्यात सांगतो. ही आहे क्रियापदयुक्त फ्रेज, ही आहे टू बी युक्त फ्रेज आणि ही आहे प्रिपोजिशनल फ्रेज. याच्यात वर्ब नाही आहे. मग यांचा वापर कसा करायचा? जर ही दिलेली आहे तर कसं करायचा? याचं फक्त वाक्य बनवा काळानुसार. आय रूट आउट दिस, एवढं जरी वाक्य लिहिलं तर दिस इज राईट वन. किंवा आय रूट आउट सुपरस्टिशन्स, किंवा महेश रूट्स आउट द बॅड थिंग्स. काळानुसार बनवायचंय. समजा जर उद्या परीक्षेमध्ये आपल्याला टू बी युक्त फ्रेज आली तर याचं वाक्य कसं बनवायचं? इथे क्रिया करता कोणताही घेऊ शकता तुम्ही. आय. आता टू बी आल्यामुळे काय करायचं विद्यार्थी मित्र, लक्ष द्या. टू बीच्या ऐवजी आपल्याला एम किंवा इज किंवा आर यापैकी योग्य तो रूप वापरायचंय. मग पहा, आय एम, मग पुढे काही बदल नाही, अफ्रेड ऑफ घोस्ट. बस संपला विषय. म्हणजे ही टू बीची फ्रेज आली, याचा उपयोग झाला. पण उद्या परीक्षेत जर आपल्याला फक्त प्रिपोजिशनल फ्रेज आली तर त्याचं कसं उत्तर लिहायचं इथे सांगतो. पहा, इथे वर्ब नाहीये, टू बीचा फॉर्म नाहीये, काहीच नाहीये. ओनली प्रिपोजिशन इज गिवन. तर मग वाक्य आपल्याला दुसरं तयार करायचं आणि याच्या अर्थानुसार याला वाक्यामध्ये बसवायचं. फॉर एक्झाम्पल, द टेम्पल इज इन फ्रंट ऑफ, याच्यामध्ये काही बदल होत नाही. इन फ्रंट ऑफ माय हाऊस. या प्रिपोजिशनल फ्रेज मध्ये काहीही बदल होत नाही. लक्षात आलं? हे पहा, इथे प्रिपोजिशनल फ्रेज मध्ये काहीही बदल झालेला नाहीये. टू बी फ्रेज मध्ये बदल झालेला आहे. एम, इज, आर, वॉज, वेअर घेऊ शकता. या काळाच्या क्रियापदाच्या फ्रेज मध्ये सुद्धा तुम्ही V1, V2, V3, V4 वापरून वाक्य तयार करू शकता. म्हणजे या 1, 2, 3 वर्बल फ्रेज, टू बी फ्रेज अँड प्रिपोजिशनल फ्रेज या तिन्ही पैकीच एक उद्या परीक्षेमध्ये तुम्हाला येणार आहे. म्हणजे या सारखी, हीच असेल नाही पण या सारखी येणार. आपण फक्त ट्रिक लक्षात ठेवायची, हाऊ टू अटेम्प्ट दॅट क्वेश्चन. पुढे जाऊया. आता पहा, बी मध्ये बघा, ऍड अ क्लॉज टू द फॉलोइंग सेंटेन्स टू एक्सपांड इट. समजा हे जर अवघड चाललं तर तुम्ही हे सोडू शकता. इथे क्लॉज दिलेली आहे. इथे शक्यतो 3 क्लॉज येतात, नाउन क्लॉज, ऍडजेक्टिव्ह क्लॉज आणि ऍडवर्ब क्लॉज. आता पहा, वी सॉ एन एरोप्लेन. शक्यतो इथे जर नाउन आलं तर हे वाक्य तुम्ही दॅट आणि विच न जोडू शकता. पण काळ जर इथे पास्ट असेल तर पास्ट घ्या किंवा प्रेझेंट पण घेऊ शकता. आय सॉ एन एरोप्लेन which was flying. एवढं लिहिलं तरी चालतं. which was flying. किंवा I saw an aeroplane which went to north direction. I saw an aeroplane which was very much red in color. किंवा that was very much red in color. म्हणजे आपल्याला इथे हे जे काही कंजंक्शन आपण वापरलंय त्याच्या पुढे परत क्रियापद वापरावं लागेल. म्हणजे इथे काय झालं लक्षात घ्या विद्यार्थी मित्र, ही एक क्लॉज झालेली आहे आणि दिस इज मेन क्लॉज, आणि ही जे क्लॉज झालेली आहे दिस इज सबऑर्डिनेट क्लॉज अँड दॅट इज ऍडजेक्टिव्ह क्लॉज. हे आपण काय केलं लक्षात घ्या, प्रश्न लक्षात घ्या, एक्सपांड केलं. एक्सपांड करणे म्हणजे विस्तार करणे, वाढवणे. प्रश्न नीट कळाला ना की उत्तर बरोबर येतं. वाढवलं ना आपण, हे वाक्य पुढे वाढवलेलं आहे, कॉम्प्लेक्स वाक्य केलेलं आहे. ठीक आहे. इन दिस वे
you can write the answer of either the phrase or the clause. चलो आगे जाएंगे. आता याच्यामध्ये पुढचा आहे अटेम्प्ट एनीवन. यामध्ये परत ए आणि बी पैकी एक करायचे. त्याला 1 मार्क होता ए आणि बी मध्ये, यास परत 1 मार्क आहे. इथे काय फरक करायचं पहा. हे प्रिफिक्स आणि हे सफिक्स, याच्याकडे लक्ष द्या. या प्रिफिक्सला म्हणतात पूर्व प्रत्यय आणि या सफिक्सला म्हणतात अंत्य प्रत्यय. पहा मग चला प्रिफिक्स, पहिल्यांदा तुम्हाला काही प्रिफिक्सची मी इथे यादी देतो. फॉर एक्झाम्पल इम्पॉर्टंट हा शब्द आहे, इम्पॉर्टंट, आणि आपल्याला त्याला प्रिफिक्स लावायचा असेल तर तो शब्द कसा होईल, अनइम्पॉर्टंट. किंवा रेग्युलर हा शब्द आहे, रेग्युलर, त्याला आपल्याला प्रिफिक्स लावायचा असेल तर इरेग्युलर, आय आर इरेग्युलर. म्हणजे यामध्ये हे आय आर हे जे काही आहेत हे यालाच म्हणतात प्रिफिक्स. आणि आपल्याला जर याच्यामध्ये सफिक्स लावायला सांगितलं तर उदाहरणार्थ हा शब्द दिलेला असेल काइंड, तर हे जे आपण लावतो काइंडनेस हे झालं सफिक्स. किंवा यूज हा शब्द आहे, याला आपण फुल लावलं की हा झाला सफिक्स. म्हणजे हे जर तुमचं क्लिअर असेल तर तुम्ही इथे आरामात हे वाक्य, हे प्रश्न सोडवू शकता. आता इग्नोरन्स, IGNORANC, थोडं स्पेलिंग मध्ये लक्षात घ्या. आणि इमॅजिनचं इमॅजिनेशन हे दोन्हीही नाऊन झाले. हे काय लावलं आपण, सफिक्स लावलेलं आहे. मग याला अनइमॅजिन सुद्धा म्हणता येऊ शकतं, इमॅजिनरी म्हणता येऊ शकतं. म्हणजे जेवढे तुम्हाला आठवतात त्यावेळेला ते लावून पाहायचे आणि करेक्ट वर्ड करायचंय. समजा तुम्हाला हे जर अवघड जात असेल, लक्षात घ्या, जर तुम्हाला प्रिफिक्स आणि सफिक्स येत नसेल तर यालाच फॉर मध्ये बोर्डाने आपल्याला सांगितलेलं आहे. काय करा, हाच शब्द मेक अ मीनिंगफुल सेंटेन्स बाय युझिंग एनी वन ऑफ द फॉलोइंग वर्ड. म्हणजे हे वापरायचा किंवा हा वापरायचा, दोन्हीपैकी एक. कसा वापरायचा मग, काळाचे वाक्य आठवायचे आपले. हे पण इथे क्रियापद आहे, हे पण क्रियापद आहे. मग चला वापरूया. इग्नोर्ड, आय इग्नोर हिम, फुल स्टॉप, झालं वाक्यात उपयोग. किंवा दुसरं जस्ट इमॅजिन, किंवा ही, किंवा आय, किंवा यू. इमॅजिन द थिंग्स, त्याला वाक्यात उपयोग. लक्षात आलं विद्यार्थी मित्र हो. हे जर अवघड जात असेल प्रिफिक्स सफिक्स तर तुम्ही या ठिकाणी या दोन्हीपैकी एक शब्द वाक्यात उपयोग करू शकता आणि तुम्ही इथे 1 मार्क मिळवू शकता. ठीक आहे. तर हेच होतं सेक्शन 1 लँग्वेज स्टडी 10 मार्काचा. आपण आता पुढे जाऊया. सेक्शन 2 टेक्स्चुअल पॅसेजेस, म्हणजे सीन पॅसेज जे आपण वर्षभर अभ्यासलेले आहेत. हे आपले जे प्रोज आहेत, धडे आहेत, त्यामधूनच आपल्याला इथे पॅसेज येतात. ते जवळजवळ 16 ते 18 ओळीचे असू शकतात. यापैकी पॅसेज येतात. क्वेश्चन नंबर 2A, B मार्क्सच्या त्याला 20, म्हणजे एका पॅसेजला 10, दुसऱ्याला 10. टाइम याच्यासाठी द्यायचे तुम्हाला 30 मिनिट्स. चला पुढे जाऊया. पहा, पहिल्यांदा दिलेला पॅसेज वाचा, त्याच्यापूर्वी ऍक्टिव्हिटी वाचा. पहा, रीड द फॉलोइंग पॅसेज अँड डू द ऍक्टिव्हिटीज, 10 मार्क्स. हे बघा प्रश्न. विद्यार्थी मित्र हो, बोर्डाच्या परीक्षेमध्ये प्रश्न क्रमांक व्यवस्थित लिहा. क्वेश्चन नंबर 2A. आणि मग आता इथे तुम्ही सुरू करू शकता. A1 हे A2 ऍक्टिव्हिटी अशा पद्धतीने लिहू शकता. फॉर एक्झाम्पल पहा काय ऍक्टिव्हिटी आहे. आता इथे जे ऍक्टिव्हिटी येतात ना सिंपल असतात, म्हणजे सहज भाषेच्या एखाद्या भागामध्ये तुम्हाला सापडू शकतात. इथे साधारणपणे ट्रू फॉल्स, ऍग्री डिसऍग्री, हू सेड टू हुम, कंप्लीट द वर्ड्स बाय इन्सर्टिंग वर्ड्स, है ना. त्याच्यानंतर टिक मार्क सुद्धा येऊ शकतो. टिक करेक्ट अँड जे रॉंग आहे ते रॉंग टिक करा.
अशा सिंपल ऍक्टिव्हिटी येतात, म्हणून ऍक्टिव्हिटीचं नावच आहे सिंपल फॅक्च्युअल ऍक्टिव्हिटी. सहज उत्तर सापडतं. पहा, हे ऍक्टिव्हिटी पहिल्यांदा वाचा, रीड करा. तुम्ही वाचत असाल, द सेट वॉज हॉलिडेइंग इन. आता लक्षात घ्या, हे कम्प्लिशन साठी आले, त्यामुळे कम्प्लीट द सेंटेन्सेस. मग बघा इथे इनकम्प्लीट आहे, आणि हा जो इनकम्प्लीट भाग आहे तो पॅसेज मध्ये आहे. मग तुम्ही जेव्हा ऍक्टिव्हिटी वाचता, अगोदर ऍक्टिव्हिटी वाचण्यामागचं तंत्र किंवा ट्रिक अशी आहे की जेव्हा आपण ऍक्टिव्हिटी वाचलेल्या असतात त्या ऍक्टिव्हिटी आपल्या माइंड मध्ये आहेत, आणि नंतर आपण पॅसेज वाचतोय, आणि पॅसेज वाचत असताना ही ऍक्टिव्हिटी आपल्याला सहजपणे त्याचं उत्तर देऊन जाते. म्हणून फर्स्ट रीड द गिवन ऍक्टिव्हिटीज अँड देन रीड द पॅसेज. सो द सेट वॉज हॉलिडेइंग इन काश्मीर, द बेकर वॉज वगैरे, दीपचंद वॉज कटिंग, द न्यूज स्प्रेड थ्रू. या ऍक्टिव्हिटीज आहेत, आणि याचं त्याला काय विचारलंय, कम्प्लीट म्हणलंय, म्हणजे ह्या इनकम्प्लीट आहेत. बघूया मग आता या ऍक्टिव्हिटीचं उत्तर आपल्याला पाहायचंय. तत्पूर्वी आपण हे वाईप आउट करूया. पहा, सी हियर, काश्मीर. पहा, द बेगर वॉज सिटिंग ऑन द, याचं उत्तर तुम्हाला सहज मिळेल, पेवमेंट. दीपचंद वॉज कटिंग द हेअर ऑफ एन एल्डरली जेंटलमन, आणि द न्यूज स्प्रेड थ्रू द बाजार. आता हे उत्तर कुठे आहेत, या पॅसेज मध्ये आहेत. म्हणून ऍक्टिव्हिटी वाचा आणि हे वाचत जा. दीपचंद हू वॉज कटिंग द हेअर, हे बघा इथे बघा, कटिंग द हेअर ऑफ एन एल्डरली जेंटलमॅन. सापडलं उत्तर सरळ. वॉज सो दॅट इज स्टार्टल दॅट हिज हँड शुक अँड निक्ड हिज कस्टमर्स राईट हिअर द कस्टमर. हे वाचत जा. दुसऱ्या ऍक्टिव्हिटीचं उत्तर तुम्हाला मध्ये सापडतं. आणि हा पॅराग्राफ इथे एवढा आहे, याचा पुढे आणखी पॅराग्राफ आहे. त्यामुळे तुम्ही बोर्डाच्या परीक्षेमध्ये प्रश्नपत्रिकेतला दिलेला पॅसेज व्यवस्थित वाचत असताना तुम्हाला त्या ऍक्टिव्हिटीची उत्तरं क्लिक होत जातात. पण तुम्ही अगोदर ऍक्टिव्हिटी वाचा. कोणतं हे, द बेगर सिटिंग ऑन द पेमेंट. हे बघा इथे उत्तर आहे बघा, सापडलं. म्हणजे काय होतं, ते इनकम्प्लीट होते, तुम्हाला सांगितलं होतं कम्प्लीट करायला. म्हणून प्रश्न इतका व्यवस्थित वाचा, बारकाईनं वाचा, जेणेकरून तुमचं उत्तर चुकणारच नाही. कारण का काय विचारलंय याच्यानुसार आपलं उत्तर तिथं आलं पाहिजे. ठीक आहे विद्यार्थी मित्र हो, पुढे जाऊया. हे बघा दुसरी ऍक्टिव्हिटी ही असते कॉम्प्लेक्स फॅक्च्युअल. त्याला कॉम्प्लेक्स का म्हटलंय, गुंतागुंतीचं 2 मार्काला आहे. आता याचं उत्तर एकाच ठिकाणी सापडेल असं काही नाही, किंवा एका वाक्यात असेल असं काही नाही. इथं कोणत्या कोणत्या ऍक्टिव्हिटी येतात, इथे कदाचित WH क्वेश्चन पण विचारला जाऊ शकतो, इथे नॅरेशन विचारलं जाऊ शकतं, नॅरेट द इव्हेंट्स, किंवा इथे जम्बल सेंटेन्सेस प्रॉपर लॉजिकल ऑर्डरने लावा असं विचारलं जाऊ शकतं. इथे हू सेड टू हुम सोबत व्हेन विचारलं जातं. लक्षात घ्या, हू सेड टू हुम अँड व्हेन. किंवा इथे गिव्ह द रिझन विचारलं जाऊ शकतं. इथे तुम्हाला फाइंड द प्रूफ विचारलं जाऊ शकतं. इथे थोड्या कॉम्प्लेक्स म्हणजेच गुंतागुंतीच्या ऍक्टिव्हिटी डिस्क्राईब विचारलं जाऊ शकतं. पहा मग आता इथे वेब विचारलंय, पहा कम्प्लीट द वेब. पहा द न्यूज स्प्रेड टू, कुठे कुठे, द बिटल सेलर कडे पसरली. आणखी पुढचं उत्तर पाहूया, द टेलर कडे पसरली, त्याच्यानंतर द फ्री वेंडर कडे पसरली, त्यानंतर द ज्वेलर आणि द बेकर. म्हणजे तुम्ही काय केलंय, पॅसेज वाचलाय, पॅसेज वाचताना तुमच्या लक्षात येतं अरे 3ऱ्या ओळीमध्ये या ठिकाणी आहे, 5व्या ओळीमध्ये या ठिकाणी आहे, आणि ही उत्तर याच डायग्राम मध्ये लिहा. वेब डायग्राम दिला तर वेब डायग्राम काढा. तुम्हाला जशा पद्धतीने विचारलंय त्या पद्धतीने ऍक्टिव्हिटी मांडणी करा. कारण का प्रेझेंटेशन सुद्धा महत्वाचं असतं. आपण आपला पेपर किती चांगल्या पद्धतीने सोडवतोय त्याच्यावरही आपल्याला एखाद दुसरा मार्क प्लस होऊ शकतो. पहा मग पुढे जाऊया. पुढचा प्रश्न आहे, मॅच द कॉलम्स विथ देअर मीनिंग्स. हे शब्दाशी रिलेटेड प्रश्न आहे. शब्द इथे कोणते कोणते येऊ शकतात, समानार्थी शब्द शोधा, पॅसेज मधून शोधा, अँटोनिम्स म्हणजे विरुद्धार्थी शोधा, जोड्या लावा, मॅच द वर्ड्स. त्याच्यानंतर यामध्ये फाइंड द ऍडजेक्टिव्ह, नाउन, वर्ब, ऍडजेक्टिव्ह और ऍडवर्ब फ्रॉम द पॅसेज, किंवा दिलेले शब्द प्रॉपर कॉलम मध्ये लिहा, नाउन ऍडजेक्टिव्ह क्लासिफिकेशन करा, है ना. किंवा एखादा शब्द LY लागलेला शब्द शोधा. नॉन इंग्लिश वर्ड्स असं सुद्धा विचारलं जाऊ शकतं. एखाद्या पॅसेज मध्ये एखादा नॉन इंग्लिश वर्ड असेल जो इंग्रजीचा शब्द नाही आहे पण इतर भाषेत नाही,
कदाचित हिंदीतला, आणि तो तुम्हाला माहित आहे आपल्या पॅसेज मध्ये इटॅलिक्स मध्ये लिहिलेला असतो. समजा चोर हा शब्द आला, चोर, बरोबर आहे, तर चोर हा शब्द इंग्रजीमध्ये नाही आहे, तर चोर असा लिहिलेला असेल तर हा नॉन इंग्लिश वर्ड झाला. किंवा आपल्या बऱ्याचशा नॉन इंग्लिश, आणि म्हणून इथे विचारलंय काय याच्यानुसार त्याची उत्तर काय म्हणलंय, मॅच द मिनिंग्स म्हटलंय, जे इकडे शब्द आहे मिनिंग मला मॅच करायला. काय होतं, नेक्स्ट कट स्लाइटली आणि डिस्ट्रेस बीइंग अपसेट. म्हणजे विद्यार्थी मित्र हो, तुम्ही काय फाइंड आउट करताय, सिनॉनिम म्हणजेच सिमिलर शब्द, जोड्या लावलेल्या आहेत. लक्षात आलं? पुढे जाऊया. यानंतर आहे डू आय डायरेक्ट, ग्रामरचा प्रश्न असतो A4 मध्ये. द बर्ड हॅज फ्लोन, रिराइट द सेंटेन्स युजिंग पास्ट परफेक्ट टेन्स. आता ग्रामर मध्ये इथं काय विचारलं जाऊ शकतं, साधारणपणे 6वी ते 10वी पर्यंत आपण जे ग्रामर अभ्यासले त्यामध्ये शब्दांच्या जाती असतील, टेन्स असेल, त्यानंतर वॉइस असेल, क्वेश्चन टॅग असेल, डिग्री असेल, इन्फिनिटिव्ह असेल, पार्टिसिपल असेल, हे अशा पद्धतीचे ग्रामर आपल्याला विचारलं जाऊ शकतं. बघा आता इथं काय विचारलं, द बर्ड हॅज फ्लोन, काय करा म्हटलंय, पास्ट परफेक्ट टेन्स मध्ये हे वाक्य लिहा. इतकं सोपं आहे, 1 मार्क फुकट आहे. इथे फक्त काय करायचं उत्तरामध्ये, द बर्ड हॅड, संपलं, हे काढलं की पास्ट परफेक्ट झाला. चला उत्तर बघूया. हे बघा, द बर्ड हॅड फ्लोन, राईट. आता पुढे बघा, ही डायल्ड सेट गोविंदराम्स नंबर. इथे काय विचारलंय, सिलेक्ट द प्रॉपर व्हर्बल क्वेश्चन फ्रॉम द फॉलोइंग. आता व्हर्बल क्वेश्चन म्हणजे काय सांगतो. व्हर्बल क्वेश्चन जो असतो ना, व्हर्बल आणि WH हे 2 लक्षात ठेवा. व्हर्बल म्हणजे जो HV न सुरू झालेला आहे, हेल्पिंग वर्बने, त्याला आपण व्हर्बल क्वेश्चन म्हणतो. आणि जो WH शब्द प्लस HV आणि क्वेश्चन मार्क असतो, याला WH क्वेश्चन म्हणायचं, याला व्हर्बल म्हणायचं. तुम्हाला म्हटलंय याला व्हर्बल क्वेश्चन मध्ये बदला. आता व्हर्बल क्वेश्चन मध्ये बदलत असताना एक ट्रिक सांगतो, लक्षात घ्या. जर दिलेल्या वाक्यामध्ये हेल्पिंग वर्ब अगोदरच दिलेला असेल, हेल्पिंग वर्ब ऑलरेडी दिलेला असेल, लक्षात घ्या मी काय म्हणतो. हेल्पिंग वर्ब म्हणजे कोणते, टू बी ची रूपे, एम, इज, आर, वॉज, वेअर. टू हॅव ची रूपे, हॅव, हॅज, हॅड. आणि टू डू ची रूपे, डू, डज, डिड. आणि मॉडल ऑक्झिलरीज, कॅन, कुड, मे, माइट, शॅल, शुड, विल, वुड, है ना. हे जर अगोदरच वाक्यात असतील तर तेच आपल्याला वाक्याच्या सुरुवातीला ठेवायचे आहेत, HV. मग तुम्ही म्हणाल सर या वाक्यात तर हेल्पिंग वर्ब दिसतच नाही. पहा इथे, इथून एवढ्या वाक्यामध्ये आपल्याला कुठे हेल्पिंग वर्ब दिसतो का? एम, इज, आर, वॉज, वेअर दिसते का कुठं? नाही दिसतंय. मग काय दिसतंय? मुख्य क्रियापद आहे पण ते पास्ट टेन्स मध्ये, V2. आणि मग आता तिकडेच जायचं आपल्याला, जेव्हा HV नसेल. लक्षात घ्या विद्यार्थी मित्र हो, व्हर्बल क्वेश्चन करत असताना वाक्यात जर HV नसेल तर तुम्हाला योग्य तो HV घ्यायचा आहे, पण कशानुसार? वाक्यामध्ये V1 आहे का V2 आहे याच्यानुसार. मग इथे काय आहे पहा, V2 आहे. आणि आता तुम्हाला प्रॉपर इथे दिलेला आहे. मग जेव्हा वाक्यामध्ये V2 येतं तेव्हा आपण अशा वाक्यासोबत कोणता सहाय्यकारी क्रियापद घेतो? डीड घेतो. आणि जिथे V1 असतं तेव्हा डू आणि त्यालाच यस लागलेला असेल तर डज घेतो. मग इथे याचा प्रश्नच नाही. मग बघा, हे पहिलं उत्तर नाहीये. इथे ओवा झालंय हे पण असू शकत नाही, इथे डज आलंय हे पण असू शकत नाही. मग काय होईल? डिड ही डायल सेड गोविंदराम्स नंबर. This answer is correct answer. So let us see the answer. Did he dial Seth Govindram's number? So this is a verbal question. आणि verbal question ची तुम्हाला मी डेफिनेशन सांगितली. It begins with helping verb. See here, this is the helping verb. Got it? Okay. So let's go ahead. If you have any problem regarding all these activities or any grammatical item, you can write me and comment me in my YouTube channel. My YouTube channel is Sanjay Ji Kendre Sir. There you will get all the details about English grammar, writing skill,
in all the activities, how to solve the activities. And if you have any doubt, you can ask me by commenting there. And please like, share and subscribe my YouTube channel, Sanjay Ji Kendre sir. So let us begin the session again. पहा, हे आपण इरेज करूया, पुढे जाऊया. बघा, यामध्ये हा शेवटची ऍक्टिव्हिटी आहे. लक्षात घ्या, आपण आतापर्यंत A1 पाहिलं, A2 पाहिलं, A3, A4 आणि ही शेवटची ऍक्टिव्हिटी आहे A5. A5 जो असतो तो आहे पर्सनल रिस्पॉन्स, म्हणजे स्वतःचं मत आहे, स्वमत, ज्याला तुम्ही मराठीमध्ये म्हणता स्वमत. इथे विद्यार्थी काय करतात, ऍव्हरेज विद्यार्थी काही पण लिहितात. तसं नाही करायचं. आपल्याला काय स्वतःला म्हणता येतं ते सांगायचं. ते कसं लिहायचं मी सांगतो. डू यू थिंक दॅट rumor spreads faster than fire? Support your answer in 2-3 सेंटेन्स. बघा, हा ते बघा, 2-3 सेंटेन्स म्हणले, 2 ते 3 वाक्यामध्ये. मग बघूया आपण. पहा, आता इकडे लक्ष द्या विद्यार्थी मित्र. 1 मार्क मिळवायचा असेल तर इकडे हे जे प्रश्न असतात ना, व्हर्बल क्वेश्चन, यालाच उत्तरामध्ये कसं कन्वर्ट करायचं मी पहिल्यांदा सांगतो आणि नंतर तुम्हाला ते उत्तर या ठिकाणी मी दाखवेन. जेव्हा असा प्रश्न विचारलाय, यस नो टाईप प्रश्न, त्याला सांगा तुम्ही यस. आता काय करायचंय, हे जे यू आलेलं आहे याचा बदल आय मध्ये करा. बाकी वाक्य जशाला तसं द्या. यस, आय थिंक, RUMOUR, rumor spreads faster than fire. एवढं लिहिलं ना, 1 मार्क मिळतो. आता पुढे रिझन द्यायचंय. काय म्हटलंय, सपोर्ट युअर आन्सर. मग तुम्ही लिहू शकता, बिकॉज rumors spreads like fire because everyone can believe easily when they listen to the rumors, and rumors cause damage and rumors are easily believed. पाहूया उत्तर काय आहे. पहा विद्यार्थी मित्र हो, पहा. Wind that causes, in the same way people talk to others about the rumor without any thought or reason, and it goes from one person to another rapidly and spreads everywhere. एकानं दुसऱ्याला, दुसऱ्यानं तिसऱ्याला. rumor म्हणजे अफवा. अफवा कशी पसरते, वणव्यासारखी पसरते. हे उत्तर अपेक्षित होतं. आणि याच्याशी संबंधित शब्द, वाक्य तुम्हाला दिलेल्या आपल्या पॅसेज मध्ये मिळू शकतात. त्याचाही आधार घेऊन तुम्ही उत्तर तयार करू शकता. ठीक आहे, याला म्हणतात पर्सनल रिस्पॉन्स, स्वतःचं मत. पुढे जाऊया. आता क्वेश्चन नंबर 2B, परत एक सीन पॅसेज आहे, तो सेम आहे. पहा, रीड द फॉलोइंग पॅसेज अँड डू द ऍक्टिव्हिटीज. कम्प्लीट द फॉलोइंग. परत इथे कम्प्लिशन आलंय. कधी इथं ट्रू फॉल्स येऊ शकतं, ऍग्री डिसॅग्री येऊ शकतं. पहा, आफ्टर हर विक्ट्री इन द मणिपूर स्टेट, मेरी कोम्स पॅसेज आहे, करिअर स्टार्टेड इन, पण इथे ऑप्शन दिले. पहा, लक्षात घ्या. कम्प्लीट द फॉलोइंग सेंटेन्सेस विथ करेक्ट अल्टरनेटिव्ह. अगोदरच्या पॅसेज मधला प्रश्न कसा होता, कम्प्लीट होता डायरेक्ट पॅसेज मधून, पण इथे मात्र ऑप्शन मधून आहे. परत ऍक्टिव्हिटी वाचा and then go to the passage, and while reading the passage you will get the answer. So let us start. See the answer. 2000. If you read the passage you will get easily the answer. Second one, Mary Kom made her international debut म्हणजे फर्स्ट आगमन तिचं, debut in. पहा उत्तर युनायटेड स्टेट्स है ना, युनायटेड स्टेट्स. मेरी कॉम हॅड अन ईगर इंटरेस्ट इन अथलेटिक्स सिन्स, कधीपासून, सिन्स चाइल्डहुड. आणि हे उत्तर तुम्हाला पॅसेज मध्ये मिळतात. शेवटचा आहे, इन शी स्टार्टेड कॉम्पिटिंग ऍट अन इंटरनॅशनल लेवल. पहा 2001 पासून तिने सुरू केलं इंटरनॅशनल. हा पॅसेज आहे, वाचत जा. हे बघा इथं त्या ऍक्टिव्हिटीचं उत्तर एका त्यातल्या. शी हॅड अन ईगर इंटरेस्ट इन अथलेटिक्स सिन्स, हे बघा चाइल्डहुड. होती की नाही ऍक्टिव्हिटी एक. म्हणून तुम्ही ऍक्टिव्हिटी वाचा, मग पॅसेज वाचा. ते वाचत वाचत तुम्हाला त्या उत्तरापाशी तुम्ही जाऊ शकता. पुढे जाऊया. यस, ही स्टार्टेड इन 2000. हे बघा इथं 2000 हे एक उत्तर आहे. इथं 2001 आहे. मीन्स पुढे चला, हा पॅराग्राफ आहे पूर्ण मेरी कॉमचा. म्हणून विद्यार्थी मित्र हो,
दिलेला पॅरेग्राफ व्यवस्थित वाचा. तो साधारणपणे एक 18 ओळीचा पॅसेज आपल्या असलेल्या वर्षभर सोबत असलेल्या कोर्सबुक मधून टेक्स्टबुक मधून आपल्याला दिलेला असतो. यालाच आपण टेक्स्च्युअल पॅसेज म्हणतो. ठीक आहे, पुढे जाऊया. पुढची ऍक्टिव्हिटी अरेंज. बघा इथे शब्दाशी संबंध नाही, हा दुसरा आहे, कॉम्प्लेक्स फॅक्च्युअल आहे. अरेंज द फॉलोइंग सेंटेन्सेस ॲज पर देअर ऑकरन्स. सांगितलं बघा सिक्वेन्स. घटना पॅसेज मध्ये जशा घडल्यात मेरी कॉमच्या जीवनामध्ये त्या सिक्वेन्सने लावायच्या. पहिली घडलेली घटना. आता ह्याची ट्रिक सांगतो विद्यार्थी मित्र कसं करायचं. तुम्ही मेरी कॉमचा पॅसेज वाचत असताना तुम्ही क्रियापदाकडे लक्ष द्यायचं. क्रिया कशा घडल्या है ना, आणि त्यानुसार त्या घटना लावायच्या. पहा मग आपण बघूया. आन्सर बघा. डिंको सिंग वन ए गोल्ड मेडल इन 1998. मेरी कॉम स्टार्टेड हे दुसरा क्रियापद आहे. मेरी कॉम मेड हे तिसरं आहे आणि मेरी कॉम इज हे चौथं आहे. म्हणजे बाकी लॉजिकल आणि प्रॉपर सिक्वेन्सनं वाक्य मांडत असताना पॅसेज मध्ये बघायचं क्रियापद कोणतं पहिल्यांदा आलंय त्या क्रियापदाला पहिल्यांदा घ्यायचं. 2 नंबरला घटना घडली त्याला 2 नंबरला घ्यायचं. 3 नंबरला आहे 3 नंबर, 4 नंबरला आहे 4 नंबर. हे दिलेले वाक्य आपल्याला अरेंज करायचे आहे. विद्यार्थी मित्र इथे नंबर द्यायचे नाही फक्त. काही विद्यार्थी काय करतात 1 नंबर याला दिला, याला 2 नंबर दिला, याला 3, असं नाही करायचं. दिस इज रॉंग. तुम्ही काय करा घटनेनुसार पहिलं वाक्य पहिल्यांदा जसं हे लिहिलंय, दुसरं वाक्य दुसऱ्यांदा जसं हे लिहिलंय 2 नंबर, हे असंच आलं पाहिजे. याला म्हणतात प्रॉपर सिक्वेन्स. लक्षात आलं? ठीक आहे, पुढे जाऊया. नुसते नंबर नाही टाकायचे. डोंट गिव्ह द नंबर्स. राईट होल द गिवन सेंटेन्स इन अ प्रॉपर सिक्वेन्स. तुम्ही इतिहासामध्ये क्रम लावता की नाही त्याप्रमाणे क्रम लावायचा आहे घटनाचा. आता हे B3 मॅच द फॉलोइंग विथ देअर अपोजिट्स. अपोजिट्स विरुद्धार्थी शब्द. सांगा उत्तर. वर्ड्स आहेत, अपोजिट्स आहेत. सरळ सरळ. आणि एक लक्षात घ्या, अपोजिट लिहिताना दोन्ही शब्दामध्ये हे सिम्बॉल द्यायला विसरू नका. इंटू ज्याला आपण गुणिले म्हणतो हे सिम्बॉल द्यायचं. उत्तर सांगा. सक्सेस, विनिंग, ओल्ड आणि एबल. काय होईल? सक्सेसचं काय होईल सांगा? काय होईल? फेल्युअर. यस, करेक्ट आहे. सक्सेसचं काय होईल? फेल्युअर. ओके. विनिंगचं काय होईल? लुझिंग. ओल्डचं काय होईल? यंग. आणि एबलचं काय होईल? अनेबल. बरोबर आहे. पण असंही करू नका, हे मी सहज सांगितलं. तुम्हाला प्रॉपर उत्तर द्यायचे आहेत विद्यार्थी मित्र हो, म्हणून प्रॉपरली उत्तर लिहा. पहा आन्सर सर गिवन. पहा मी सांगितलं नाही, हे महत्वाचं आहे. हे असं आन्सर लिहायचं इथं आणि त्याच्या खाली उत्तर लिहायची. सक्सेस, फेल्युअर, विनिंग, लुझिंग, ओल्ड, यंग, एबल, अनेबल. ओके. आणि असं जर उत्तर लिहिलं तुम्ही व्यवस्थित मांडणी केली तर 2 पैकी 2 मार्क तुम्हाला मिळणार आहेत. कारण का प्रत्येकाला किती मार्क असतो? अर्धा अर्धा अर्धा, हाफ 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 हाफ. यू विल गेट 2 मार्क्स. ठीक आहे विद्यार्थी मित्र. चला पुढे जाऊया. बिफोर डू आय डायरेक्ट ग्रामरचा प्रश्न आहे. सी इज अ लेजंड फॉर शुअर. इथे क्वेश्चन टॅग मी सांगितलं तुम्हाला टेन्स किंवा व्हॉइस किंवा टॅग विचारला जाईल. आता परत क्वेश्चन टॅग ऍड करत असताना परत आपल्याला कुठे जायचं? HV कडे जायचं. कसं ऍड करायचं? दिलेल्या वाक्यामध्ये हेल्पिंग वर्ब आहे का शोधा. आहे असेल तर तोच हेल्पिंग वर्ब आपल्याला क्वेश्चन टॅग मध्ये घ्यायचे. लक्षात घ्या, हे वाक्य असतं आणि इथे कॉमा देऊन आपण टॅग ऍड करत असतो. टॅग म्हणजे जोडणे. पहा मग आता क्वेश्चन इज टॅग्ड टू द स्टेटमेंट. काय करतो आपण? क्वेश्चन इज टॅग्ड टू द स्टेटमेंट. तुम्हाला फाईल टॅग माहित आहे, त्या पद्धतीने आपण त्या सेंटेन्सला क्वेश्चन टॅग करत असतो फॉर कन्फर्मेशन. बघा मग इथे ऑप्शन दिलेत. हे इथे हेल्पिंग वर्ब आहे. लक्षात घ्या विद्यार्थी मित्र, क्वेश्चन टॅग ऍड करत असताना हे सर्वनाम आणि हे क्रियापद हे इथून असंच उचलायचं आपल्याला. हे घ्यायचंय आणि ज्याला येत नाही ऍव्हरेज स्टुडंटच्या दृष्टीने मी या ठिकाणी सांगतोय, ज्याला येतो तुम्ही फटाफट उत्तर लिहू शकता. पण जेव्हा आपल्याला येत नाही, कन्फ्युजन वाटतं,
तेव्हा काय करायचंय, दिलेलं सर्वनाम आणि ही क्रियापद इथून उचलायचंय. हे वाक्य जशाला तसं लिहायचंय. पहिल्यांदा हे वाक्य जशाला तसं लिहायचंय. सी इज अ लेजंड फॉर शुअर असं लिहायचं, कॉमा द्यायचा, त्याच्यानंतर इथे इज घ्यायचं आणि इथे शी घ्यायचं, क्वेश्चन मार्क द्यायचा. पण इथे जर नकार नसेल तर इथे ऍड करायचा हे नॉट, इजंट शी. म्हणून आपलं उत्तर काय येईल, इजंट शी. सी द आन्सर. सी इज अ लेजंड फॉर शुअर अँड द आन्सर इज इजंट शी. कारण हे वाक्य एक रूलच आहे. इफ द स्टेटमेंट इज पॉझिटिव्ह, क्वेश्चन टॅग शुड बी निगेटिव्ह, and if the statement is negative, question tag should be positive. Plus, minus, minus, plus. लक्षात ठेवा हा रूल क्वेश्चन टॅगचा. She was 18 years old. आपण आता इथे 18 इयर्स म्हटले. हाऊ मेनी इयर्स काउंटेबल आहे. 1 2 3 4 5 है ना. म्हणजे WH क्वेश्चन करत असताना अंडरलाईन केलेला भाग काय बघा. जर प्लेस अंडरलाईन असेल जागा तर त्याच्यासाठी वेअर घ्या. जर वेळ असेल तर वेन घ्या. कारण असेल तर व्हाय घ्या. ऑब्जेक्टला अंडरलाईन असेल वस्तूला व्हॉट घ्या. व्यक्तीला अंडरलाईन असेल तर हू घ्या है ना. कसा आहे मॅनर वगैरे विचारली तर हाऊ घ्या. अनकाउंटेबल नाऊनला अंडरलाईन असेल तर हाऊ मच घ्या. आणि काउंटेबलला असेल तर तुम्ही हाऊ मेनी घेऊ शकता. हाऊ मेनी. काय इथे 18 इयर्स ओल्ड. हाऊ ओल्ड वॉज शी असंही चालतं किंवा हाऊ मेनी इयर्स ओल्ड वॉज शी. पण शक्यतो आपण हा प्रश्न हाऊ ओल्ड आर यू असा विचारतो. त्यामुळे याचं उत्तर आपण पाहूया. हाऊ ओल्ड वॉज शी. हाऊ मेनी इथे संयुक्तिक होणार नाही. त्यापेक्षा हाऊ ओल्ड वॉज. आता इथे बघा हे वॉज सहाय्यकारी क्रियापद ऑलरेडी आहे. हाऊ ओल्ड वॉज शी इज द राईट आन्सर. In this way, you can solve the activity. पुढे जाऊया. परत पर्सनल रिस्पॉन्स स्वमत. मला पहा म्हणजे लक्षात घ्या A5 असो की B5 असो इथे तुम्हाला तुमचं मत विचारलंय. पर्सनल रिस्पॉन्स काय विचारलंय. विच इज युअर फेवरेट गेम. वाय डू यू लाईक इट. वाय डू यू लाईक इट. ठीक आहे बघा इथे. आता परत मी सांगितल्यासारखं याचं उत्तर लिहिताना इथे विच आलेला आहे ना. तुम्ही काय करू शकता इथे बघा. विच इज युअर फेवरेट गेम. मग काय करायचं आपल्याला. इथे युअर आलेलं आहे तर उत्तर लिहिताना बघा आन्सर माय फेवरेट FAVOURIT फेवरेट गेम इज काय काय फेवरेट गेम लिहा. कोणता पण क्रिकेट लिहा, खो खो लिहा, कबड्डी लिहा. हे एक वाक्य झालं एका मार्कासाठी. माय फेवरेट गेम इज क्रिकेट. तर वाय डू यू लाईक इट याचं रिझन 2-3 वाक्यात लिहा. बिकॉज आय हॅव इंटरेस्ट इन इट. आय लाईक बॅटिंग. माय फेवरेट बॅट्समन इज सचिन तेंडुलकर वगैरे वगैरे रिझन द्या. इट इम्प्रूव्ह आवर इट गिव्स मी एनर्जी. इट ऑल्सो एनहान्सेस माय मसल पॉवर है ना. इट गिव्स मी मेंटल स्ट्रेंथ अँड फिजिकल स्ट्रेंथ. कारण लिहा. 2-3 वाक्यात कारण लिहिली तर तुम्हाला पुढचा मार्क मिळेल. म्हणजे 2 पैकी 2 मार्क तुम्हाला इथे मिळू शकतात. लेट अस सी द आन्सर. बघा आन्सर बघा. तुमचं मत आहे. साधे साधे का वाक्य होईना पण आपले स्वतःचे वाक्य लिहा. तुम्हाला निश्चितपणाने 1 किंवा 1.5 मार्क नक्की पडेल. आणि कुठलीही चूक नसेल तर आउट ऑफ 2 पैकी 2 सुद्धा मिळू शकतात. पहा. आय लाईक द गेम ऑफ कबड्डी. इट मेक्स मी active and energetic. It builds my mental and physical power. It develops my concentration. It also leads to teamwork. Overall, it develops my personality. So I play kabaddi. You will get out of marks. So let us go ahead. आता सेक्शन 3rd आहे पोएट्री. सर एवढं घेऊत आणि उरलेल्या नंतर नाही आता होत नाही. घशाला त्रास आहे.
आता सेक्शन 3 आहे आपलं पोएट्रीचं. इकडे वळूया. हा सुद्धा स्कोरिंग प्रश्न आहे. स्कोरिंग आहे विद्यार्थी मित्र हो. हा कसा सोडवायचा? क्वेश्चन नंबर 3 ए बी, मार्क्स आहेत 10, टाइम याला द्यायचे आपल्याला 20 मिनिट्स. याच्यामध्ये 2 प्रश्न आहेत, 3 मध्ये ए आणि बी. क्वेश्चन नंबर 3 आहे रीड द फॉलोइंग एक्स्ट्रॅक्ट अँड डू द ऍक्टिव्हिटीज. 5 मार्क आहेत. इथे तुम्हाला ज्या कविता आहेत आपल्या पुस्तकामध्ये त्यापैकी एक कविता कॉम्प्रेहेन्शन म्हणजे आकलनावर आधारित प्रश्न येतात आणि दुसरी कविता जी आहे ती वेगळी कविता ऍप्रिसिएशन म्हणजे रसग्रहणासाठी येते. आपण पहिल्यांदा कॉम्प्रेहेन्शनची बघूया. कम्प्लीट द फॉलोइंग विथ द करेक्ट वर्ड्स फ्रॉम द ऑप्शन्स. इथे परत तुम्हाला प्रश्न आहेत 1, 2, 3. एज ग्रुप ऑफ स्पीकर इन द पोएम इज 1920. तुम्हाला हे दिलेले आहे. द राईट डिसिजन लीड्स टू. इथे परत ऍक्टिव्हिटी वाचा आणि कविता वाचा, तुम्हाला त्याचे उत्तर सापडून जातात. ही सोपी ऍक्टिव्हिटी असते. याला परत आपण सिंपल फॅक्च्युअल ऍक्टिव्हिटी म्हणतो. पहा 13-2 कारण काय टीनएजर्स प्रेयरवर आधारित कविता आहे. 3 म्हणजे काय बघा 13, 14, 15, 16 हे टीनएज आहे ना, म्हणून त्याला म्हटलंय 13 to 19. लक्षात आलं? आणि त्यानंतर द राईट डिसिजन लीड्स टू त्या कवितेत दिलेलं आहे ग्रेट सक्सेस का ग्रेट डिस्ट्रेस. कवितेमध्ये आहे ग्रेट सक्सेस आणि म्हणून उत्तर ग्रेट सक्सेस आहे. पुन्हा पुढे आपण तो स्टँजा बघूया किंवा तो एक्स्ट्रॅक्ट बघूया किंवा दुसरी ऍक्टिव्हिटी त्याच्यानंतर पुढे येते. द पोएट वॉन्ट्स टू से नो व्हेन टेम्पटेशन. हे उत्तर आहे टेम्पटेशन. द पोएट प्रेज टू द लॉर्ड टू हेल्प हिम फॉर व्हॉट इज राईट. हे उत्तर आहे. पाहूया उत्तर. पहा द पोएट वॉन्ट्स टू से नो व्हेन टेम्पटेशन कम्स हिज वे. आणि दुसरं द पोएट प्रेज टू द लॉर्ड टू हेल्प हिम फॉर राईट. व्हॉट इज राईट. आणि हा तो स्टँजा आहे. इच डे ब्रिंग्स. ही कविता सुद्धा माझ्या चॅनलवर व्यवस्थितपणे तुम्हाला समजावून सांगितलेली आहे. समजत नसेल तर तिथे जा, त्याचा मराठी अर्थ, त्याची समरी तुम्हाला सर्व काही तिथे मिळेल विद्यार्थी मित्र हो. पहा मग ही कविता वाचा. त्यानंतर A2 इन व्हॉट कंडिशन डज द पोएट विश टू मेंटेन हिज बॉडी. ही कॉम्प्लेक्स फॅक्च्युअल ऍक्टिव्हिटी आहे. याचं उत्तर तुम्हाला थोडं विचार करून लिहावं लागणार आहे. एका ठिकाणी नाही मिळणार, 2-3 ठिकाणी शोधावं लागेल. इन व्हॉट कंडिशन डज द पोएट विश टू मेंटेन हिज बॉडी. शेवटी दिलेलं आहे बघा. द पोएट विशेस टू मेंटेन हिज बॉडी अँड कीप इट क्लीन. हे त्या स्टँजामध्ये आहे. पहा इथे तुम्हाला मी दाखवून देतो एकदा. पहा इथे पहा हे वेन टेम्पटेशन कम्स माय वे दॅट आय माइट कीप माय बॉडी क्लीन अँड फिट फॉर लाईफ इच डे. मग तोच प्रश्न इथे आलेला आहे. पहा इन व्हॉट कंडिशन डज द पोएट विश टू कम्प्लीट. सो त्याचं उत्तर आहे द पोएट. तिथे माय बॉडी आहे ना, म्हणून आपण इथं काय लिहिलं हिज बॉडी. आपण लिहितोय उत्तर त्याचं. वी आर रायटिंग है ना. सो अबाउट द पोएट द थर्ड पर्सन द पोएट विशेस टू मेंटेन हिज बॉडी अँड कीप इट क्लीन अँड फिट फॉर लाईफ इच डे. 2 मार्कासाठी आहे. आणि यानंतर हा राईट द फिगर ऑफ स्पीच ऑफ द फॉलोइंग लाईन. प्लीज ओपन अप माय आईज डिअर लॉर्ड. आता विद्यार्थी मित्र इथे प्रश्न काय काय येतात सांगतो. इथे येऊ शकतं रायमिंग वर्ड्स, इथे येऊ शकतं राईम स्कीम आणि इथे येऊ शकतं फिगर्स ऑफ स्पीच. फिगर ऑफ स्पीच इथे विचारला फिगर ऑफ स्पीचशी संबंधित प्रश्न. शक्यतो तुमच्या कवितेमध्ये, लँग्वेज स्टडीमध्ये, इंग्लिश वर्कशॉपमध्ये बऱ्याच ठिकाणी आपल्याला फिगर्स ऑफ स्पीच दिलेल्या आहेत. तुम्ही पुस्तक जेव्हा वाचाल तेव्हा इंग्लिश वर्कशॉप बघा आणि लँग्वेज स्टडीचा भाग बघा. धडा हा पोएम संपल्यानंतर तुम्हाला तिथे भरपूर फिगर्स ऑफ स्पीच मिळतील. त्यातल्या काही मी तुम्हाला इथे सांगतो. हे बघा ही एक फिगर ऑफ स्पीच आहे. सेमिली, मेटाफर, त्यानंतर अपॉस्ट्रॉफी, त्यानंतर पर्सॉनिफिकेशन, त्यानंतर हायपरबोल, त्यानंतर सगळ्यात सोपी तुम्हाला आवडणारी अलिट्रेशन आहे की नाही. आवडते की नाही अलिट्रेशन. येस. आणि त्यानंतर आणखी त्याच्यापेक्षा सोपी आहे रिपिटेशन,
त्यानंतर जिथे एक्सक्लेमेशन मार्क आहे त्याला म्हणतात एक्सक्लेमेशन, जिथे इंट्रॉगेशन मार्क आहे त्याला म्हणतात इंट्रॉगेशन. अशा भरपूर आहेत, पण त्यातल्या त्यात 1, 2, 3, 4, 5, 6, 7 या लक्षात ठेवा. अलिट्रेशन तर मॅक्झिमम ओळीमध्ये लाईन मध्ये असते. तुम्हाला माहित आहे, जेव्हा 2 किंवा 3 शब्दाचं सेम लेटर रिपीट होतं त्याला आपण अलिट्रेशन म्हणतो, अनुप्रास अलंकार. आणि पुढे सिमिली, मेटाफर, कंपॅरिझन आहे. अपॉस्ट्रॉफी म्हणजे मृत किंवा अब्सेंट व्यक्तींना उद्देशून बोलणे. पर्सोनिफिकेशन चेतना गुणोक्ती अलंकार, हायपरबोल अतिशयोक्ती अलंकार है ना, वगैरे वगैरे. बाकी भरपूर आहेत. युफेमिझम आहे, क्लायमॅक्स आहे, अँटी क्लायमॅक्स आहे ना. त्याच्यानंतर अँटीथेसिस आहे, भरपूर आहेत. आपण पाहूया फिगर्स ऑफ स्पीच. अपॉस्ट्रॉफी, आता इथे बघा मी सांगितलेली अपॉस्ट्रॉफी आली की नाही, हे पहा. अपॉस्ट्रॉफी व्हाय, प्लीज ओपन अप माय आईज डिअर लॉर्ड. लॉर्डला उद्देशून बोललेलं आहे ना. लॉर्ड इज नॉट देअर and it is addressed to the Lord. Please open up my eyes, dear Lord. Oh God, please help me. When we address in such a way, this is called as apostrophe. लक्षात आलं विद्यार्थी मित्र हो? चला पुढे जाऊया. येत नाही का? टेक्निकल इश्यू काहीतरी आहे, 2 मिनिटं. क्लीन करू अगोदर थोडा ते करा. तिकडे लिहिले गेले वाटतं कोपऱ्यात. So some technical issue is there. So dear students, काही अलंकार तुम्ही लक्षात ठेवा. मी आत्ताच सांगितल्याप्रमाणे सिमिली काय म्हणता तुम्ही त्याला मराठीमध्ये? उपमा अलंकार, ज्याच्यामध्ये ॲज, सो ॲज आणि लाईक सारखे शब्द येतात. मेटाफर, रूपक अलंकार, त्याच्यामध्ये पण कंपॅरिझन आहे, पण ती वस्तू त्याच्यासारखी डायरेक्ट सांगितलेली असते. उदाहरणार्थ मी 2 उदाहरणं सांगतो याचे. लता मंगेशकर sang like a cuckoo. This is simile. But Lata Mangeshkar was cuckoo in the musical concert. This is metaphor. Chhatrapati Shivaji Maharaj fought like a lion. Simile. Chhatrapati Shivaji Maharaj was a lion in the fight. Metaphor. I think point is clear. Okay, so some technical issue was there, so it happened. This is technology, you know, anything may happen, but it is like a magic. नाही, हा चालू आहे. आपण हा प्रश्न बघूया आणि मग आजचं सेशन आपण इथे थांबूया. रिमेनिंग सेशन आपण पुन्हा घेणार आहोत.
Appreciation of the poem, 5 marks. Read the following poem and write an appreciation of it with the help of the points given below. याचे पॉइंट्स तुम्हाला माहित आहेत, इथे येतात का पाहूया आपण. तुम्ही तुमचं ऍप्रिशिएशन, आता ऍप्रिशिएशन म्हणजे काय करायचं, रसग्रहण. विद्यार्थी मित्र हो, लक्षात घ्या, ऍप्रिशिएशन म्हणजे रसग्रहण करायचं या कवितेचं. ही कविता तुम्हाला पूर्ण येते ऍप्रिशिएशन साठी, एक पूर्ण कविता पहा. इफ ही कविता आलेली आहे. इफ यू कॅन कीप युअर हेड वेन ऑल अबाउट यू आर लुझिंग देअर, ही पूर्ण कविता वाचून घ्या. या कवीच्या नावासह ही कविता असते, खाली कवीचं नाव पण दिलेलं असतं. त्यामुळे तुमचा 1 मार्क तर इथे पाहूनच लिहायचा आहे, घट्ट असतो. म्हणजे टायटल आणि नेम ऑफ द पोएट. पहा पुढे मुद्दे. ही बघा ही कविता, सुरुवातीला इफ आणि हे कवीचं नाव. चला पुढे जाऊया. बघा हे मुद्दे, टायटल लिहा, मग चला ऍप्रिशिएशन लिहा. लिहा बरं, काय टायटल येईल, म्हणजे अर्धा मार्क घट्ट आहे ना तुमचा. काय, इफ. इफ नेम ऑफ द पोएम काय, काही जण लिहित आहेत रुडियार्ड, काय येईल, किपलिंग. पुढे राईम स्कीम पाहायची येते का, कशी काढायची राईम स्कीम तुम्हाला माहित आहे. जेव्हा हा शब्द आहे टॉल, मॉल, याच्यासारखा याच्या उच्चार होतोय म्हणून आपण याला नाव दिलेलं आहे. राईम स्कीम काढत असताना आपण A to Z मधले अल्फाबेटिकल लेटर्स वापरतो. याचं याला जुळतं म्हणून AA. त्याच्यानंतर इथं आहे दुसरा एखादा शब्द आपण घेऊया, चिल आणि मिल. ही इकडे ओळ आहे, ही इकडे आहे, ही इकडे आहे, शेवटचे शब्द आहे. इथे हे याच्यासारखं नाहीये उच्चार, सो द प्रोनाउन्सिएशन इज नॉट द सेम. म्हणून आपण इथे काय घेणार आहोत पहा. इथे घेतलंय बी, हे बी. म्हणजेच या स्टँडाची काय राईम स्कीम होईल आपली, AA, B. उदाहरण सांगतो मी तुम्हाला या कवितेची शोधायची आहे. पहा मग काय उत्तर पाहूया आपण याचं. टायटल ऑफ द पोएम इज इफ. नेम ऑफ द पोएट रुडियार्ड किपलिंग. See, rhyme scheme. The rhyme scheme for the first stanza is AAA. All the other 5 stanzas have the rhyme scheme AB, AB. तुम्ही हे त्याच्यात जाऊन सुद्धा पाहू शकता स्टँझा मध्ये. सो दिस इज द राईम स्कीम. त्यानंतर आहे फिगर्स ऑफ स्पीच, अँटिटी. ते 3-4 लिहिले, तुम्ही 1 किंवा 2 लिहू शकता. अँटिथेसिस याच्यामध्ये आहे, टॉटॉलॉजी. आता अँटिथेसिस, टॉटॉलॉजी हे 2. त्यानंतर पर्सनिफिकेशन, चेतनाप्रवृत्ती, आणि अनाफोरा, रिपीटिंग द सेम लाईन, ज्याला आपण म्हणतो अनाफोरा. आणि यानंतर लिहायचे थीम, थोडक्यामध्ये सेंट्रल आयडिया. द सेंट्रल आयडिया ऑफ द पोएम इज ऍडवाइस गिवन बाय अ फादर टू हिज सन अबाउट लाईफ अँड हाऊ ही शुड बिहेव इन ऑर्डर टू समडे बी अ गुड, परफेक्ट, बॅलन्स्ड ह्युमन बिईंग. म्हणजे याचा थीम काय आहे, एक वडील आपल्या मुलाला सल्ला देत आहेत एक चांगला व्यक्ती घडवण्यासाठी, म्हणून ती ओळ महत्वाची आहे. द फादर इज अड्रेसिंग टू हिज सन टू बी अ गुड ह्युमन बिईंग इन हिज फ्युचर अँड ही शुड बिहेव इन अ बेटर वे. दॅट इज द थीम. अशा पद्धतीच्या 2-4 ओळीमध्ये तुम्हाला थीम लिहायचे आहे. 2 मार्काला आहे. म्हणजे तुम्हाला हा सुद्धा प्रश्न 5 पैकी 5 मार्क्स मिळवून देऊ शकतो. तर विद्यार्थी मित्र हो, आज आपण एवढ्या सेशन पर्यंत घेणार आहोत. या सेशन म्हणजे अप्रिशिएशन पर्यंत आपण आज घेऊया. रिमेनिंग पार्ट आपण उद्याच्या सेशन मध्ये घेऊया. विद्यार्थी मित्र हो, काही अडचणी असतील, डाऊट्स असतील तर तुम्ही कॉमेंट करून मला कळवा. आपण हे सेशन या ठिकाणी समाप्त करूया. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू. विद्यार्थी मित्रांनो, सर सेशन पूर्ण करणार होते, पण सरांना अर्जंट तात्काळ एक काम आला असल्यामुळं आजचं राहिलेलं उर्वरित सेशन म्हणजे जे 2 मेन पार्ट राहिले तुमचे, रायटिंग स्किल आणि स्किल डेव्हलपमेंट, सर उद्या समजावून सांगणार आहेत. त्याचबरोबर सरांनी जे सरांचं चॅनल सांगितलंय संजय जी केंद्रे, लिहून घ्या वाटलं असतं SANJAY जी आणि केंद्रे KENDRE. याच्यावर सर्च करा, तुम्हाला याच्यावर व्याकरणाच्या संदर्भातलं खूप टेक्स्ट मटेरियल मिळते. आम्ही क्षमस्व आहोत विद्यार्थी मित्रांनो, सरांना अत्यंत महत्वाचं काम आल्यामुळं सरांनी आजचं सेशन उद्या घेण्याचं तुम्हाला प्रॉमिस केलेलं
आहे. चला तर धन्यवाद. गुड नाईट.